शिवसेना भाजपची युती झाली आहे खरी, तर त्यांच्या मित्रपक्षांना सत्तेमध्ये काय वाटा मिळतोय याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय आणि या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले शिवसेना आणि भाजपची आज युती झाल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे। उद्या शिवसेनेचे मंत्री शपथविधी देखील घेण्यात येणार आहेत। या संपूर्ण प्रकरणावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी। सर, मला सांगा, आज मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाहीर केलेलं आहे, दोघांची कॉमन प्रेस कॉन्फरन्स झालेली आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे? महायुती ज्यावेळी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरं गेली त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सहित सर्वच घटक पक्षांना सरकारमध्ये सामावून घेतलं जाईल अशा प्रकारचं ठरलेलं होतं। दरम्यानच्या काळामध्ये शिवसेनेबरोबर पुन्हा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची बोलणी चालू आहेत, ते यशस्वी झालीत असं मला कळालेलं आहे। परंतु त्यांच्यानंतर आता भाजप काय भूमिका घेणार आहे, आम्हाला तर वारंवार सांगितलं गेलं की तुमचे प्रतिनिधी सरकारमध्ये असतील, परंतु प्रत्यक्षामध्ये आम्हाला असं अजून सांगितलं गेलेलं नाही आहे की आमचं प्रतिनिधित्व असेल की नसेल। या संदर्भात शिवसेनेला ज्या प्रकारे मंत्रिपदे देण्यात आलेली आहेत त्याप्रमाणे तुम्ही निवडणुकीच्या पूर्वीच भाजपसोबत निघालेले होते, तुमच्या तरी आता अपेक्षा असतील, तर आता काय वाटतंय तुम्हाला? निश्चितच आहेत, कारण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची ताकद भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे उभी करण्यामध्ये नाही म्हटलं तरी आम्ही सिंहाचा वाटा उचललेला आहे। पूर्वी महायुतीला लोकसभेला घवघवीत यश मिळालं, तेही शेतकऱ्यांच्या भरघोस पाठबळामुळे मिळालेलं होतं। लोकसभेनंतर विधानसभेलाही यश मिळालं, भलेही आमचे उमेदवार निवडून आले नसले तरी महाराष्ट्रातला शेतकरी भाजपच्या मागे उभा करण्यामध्ये आमचं योगदान कुणीही नाकारू शकत नाही, भारतीय जनता पक्षाचे नेतेसुद्धा कधी नाकारत नाहीत। आणि त्याचं आता जाणीव ठेवायची का नाही ठेवायचं हे आता त्यांनी, कारण त्यांना बहुमत मिळालेलं आहे, त्यामुळं सर्वसामान्य लोकांची अशी अपेक्षा आहे की त्यांनी जाणीव त्याची ठेवावी, परंतु जे पूर्वी बोलणं झालेलं आहे त्याबद्दल ते शब्द पाळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। तर राजू शेट्टी यांचं असंच म्हणणं आहे की शिवसेना भाजपचा ज्याप्रमाणे युती झालेली आहे त्याचप्रमाणे शेतकरी संघटना जी सुरुवातीपासून त्यांच्या भाजपसोबत निवडणुकीमध्ये उभी होती, त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये त्यांना जे अपेक्षित असणारं मंत्रिपद आहे ते देखील देण्यात येईल आणि त्यांना संपूर्ण या आशा देखील आहे। सागर घोटकरसह जितेंद्र शिंगाडे, जय महाराष्ट्र, नागपूर।